धावत्या लोकलमध्ये चढण्याची घाई एका प्रवाशाच्या जीवावर कशी बेतली आहे। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरून पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। ही दृश्य आपण बघू शकता। कदाचित ही दृश्य बघून आपण विचलित देखील होऊ शकता। शफीउद्दीन अब्दुल गनी खान असं या व्यक्तीचं नाव आहे। इगतपुरी येथे राहणारे 45 वर्षीय शफीउद्दीन दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून धावती लोकल पकडण्याच्या पत्नी आणि मुलीला त्यांनी कसं बस ट्रेनमध्ये चढवलं, मात्र स्वतः ट्रेनमध्ये चढणार तोच लोकल सुटले। लोकलच्या वेगामुळे ते प्लॅटफॉर्मच्या शेवटपर्यंत फरफटत गेले आणि ट्रॅकमध्ये कोसळले। ट्रेनमुळे कापलं गेल्यानं त्यांचा अर्थातच तत्क्षणी मृत्यू झाला। त्यामुळे हा जीवघेणा प्रवास आहे तो टाळणं खूप गरजेचं आहे। गर्दीत प्रत्येकच मुंबईकरांनी सावधानतेने ट्रेन चढणं आवश्यक आहे। धावत्या ट्रेन पकडण्याच्या किंवा उतरण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात। दादरमध्ये एका व्यक्तीचा धावती ट्रेन पकडताना मृत्यू झालाय, तर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर धावत्या एक्सप्रेसमधून उतरताना एका महिलेचा पडून मृत्यू झाला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र, अतिशय म्हणजे हादरा बसणारे अशी ही दोन्ही दृश्य आहेत। ज्या तऱ्हेनं बोरिवली स्टेशनवरती आपण बघितले एका महिलेचा मृत्यू, आणि काल आपण बघतोय की कशा तऱ्हेनं या पुरुषाचा मृत्यू झालेला आहे। धावती ट्रेन पकडण्याच्या नादात खूप गरजेचं आहे सांभाळून ट्रेन चढणं, काय सांगाल? या दोन्ही घटना जर आपण पाहिल्या तर चालती लोकल पकडणं किंवा चालत्या लोकलमधून उतरणं हे किती धोकादायक ठरू शकतं, तुमच्या जीवाशी येऊ शकतं। या दोन्ही घटनांमधून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात, मात्र प्रवासी जे आहेत ते यामधून बोध घेताना पाहायला मिळत नाहीत, असंच आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल। मात्र अशा सगळ्या घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी थोडीशी सतर्कता बाळगणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे। कालची घटना आपण जर बघितली तरी या घटनेमधून देखील पुन्हा एकदा असंच सिद्ध होतं की जी लोकल आहे, धावती लोकल जी आहे ती टाळणं किती महत्वाचं आहे। अशा पद्धतीने जर प्रयत्न केला ती पकडण्याचा किंवा त्यातून उतरण्याचा तर ते आपल्या जीवाशी येऊ शकतं। त्यामुळे प्रवाशांनी जे आहे या सगळ्या संदर्भात सतर्कता भान बाळगणं तितकंच महत्वाचं आहे। मृदुला, धन्यवाद देवेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।